नागपुरी वडा भात बनवण्यासाठी त्यासाठी घेतला आहे 1 चमचा लाल तिखट, स्वादानुसार मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आणि हळद घेतली, काळा मसाला घेतला आणि घरगुती मसाला जो मी केलेला तो घेतला, एक कांदा घेतला, एक टोमॅटो आणि कोथिंबीर आणि मी 4 वडे घेतले. वडे मी आधीच तयार करून ठेवलेले होते आणि कांदा आणि टोमॅटो घेतला आणि 1 चमचा तेल घेतलं. कढईमध्ये मोहरी घातली, ते तडतडू द्यायची. त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालायची, चांगलं एकजीव होऊ द्यायचं. कांदा तेलामध्ये चांगला परतला की त्यामध्ये आपले सगळे मसाले जाणार, तेही चांगले परतून घ्यायचे मस्त तेलामध्ये. ते परतल्यानंतरच व्यवस्थित भाजी लागते. मसाले कधीही चांगले तेलामध्ये होऊ दिले तर भाजी कुठलीही सुंदर होते. हे टिप्स आहे माझी. आपण आता सर्व मसाले टाकलेले आहे. आता ते कालवर एकत्र करून घ्यायचे, मस्त तेलात होऊ द्यायचं आणि मिक्सरमध्ये जे मी टोमॅटो आणि कांद्याचा पेस्ट गेला त्याचं पाणी याच्यामध्ये टाकायचं. काही वाया जात नाही आपलं, सगळं व्यवस्थित मस्त आणि भाजीचा कलर एवढा सुंदर येतो आणि खायला मस्त लागते. नागपुरी वडा भात खायला म्हणजे मजाच असते. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी मी घेऊन येणार. आता उकळी आलेली आहे मस्तपैकी. आता 5 मिनिटासाठी झाकायचं आणि मस्त उकळू द्यायचं. परत उकळी आली आहे ते आता या उकळलेल्या याच्यामध्ये आपण वडे घालायचे आणि वड्याची भाजी आपली तयार. भात